तुमकां सगळ्यांक आयज शिक्षक दिसाच्यो नोंदीत परबीं. आज 5 सप्टेंबर. कोंकणी लेखक संघ आपल्या कांय वांगड्या शिक्षकांक घेवन एक सुरबूस अशें कवी संमेलनाची मेजवानी तुमचे मुखार सादर करता. आमच्या कोंकणी लेखक संघाक कवी, कवयित्री आपलो शिक्षकी पेशा सांबाळून कोंकणी सरस्वतीच्या ह्या प्रांगणाक आपलें खास अशें योगदान दितात. मोजक्या कांय कवी शिक्षकांक घेवन कोंकणी लेखक संघ तुमचे मुखार घडये हाडटा एक सुरबूस अशें कवी संमेलन. ह्या कोंकणी लेखक संघाच्या ह्या सुरबूस अशा कवी संमेलनाक आमचे भितर आसात ज्येष्ठ आनी श्रेष्ठ कवी हांची एक मेजवानी आसा. तातूंत भितर आमचे कोंकणी लेखक संघाचे अध्यक्ष एन शिवदास, साहित्यीक प्रकाश नायक, प्रसन्न पागी, प्रसाद पागी, हरीश कामत, तशेंच आमच्या भितरल्यो ज्येष्ठ कवयित्री तेजश्री प्रभू, अकल्पिता राऊत देसाय, विजया शेळडेकार, वैष्णवी रायकर, राजश्री सैल ह्या कवी संमेलनाक वांटो घेता. तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता आनी ह्या कवी संमेलनाक सुरवात करता. आयच्या ह्या कवी संमेलनाच्यो अध्यक्षा आसतल्यो ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री आनी खास करून शिक्षिका अनघा कामत. अनघाबाय, तुमकां आयच्या कवी संमेलनाक येवकार दिता. अनघा कामत कोंकणी सरस्वतीच्या सेवेक सदांच आपलें योगदान दीत आयला. एक सात्वीक आनी सोज्वळ अशी कोंकणी साहित्यिका. कांय शिक्षक आनी साहित्यीक ह्या साहित्य सेवेक पुरस्कारी म्हणून वावरनात, वारकरी म्हणून वावरतात. बाय ह्याच प्रवासांतलें एक वाटसरू. सातत्यान भांगरभूंय, सुनाप्रांत आनी वेगवेगळ्या मासिकांनी सातत्यान लेखन करपी अनघाबाय आज कोंकणींतल्या एक निश्ठावंत आनी सोज्वळ साहित्यिका पैकी एक आसात. अखिल भारतीय पावंड्यार, आकाशवाणी केंद्र किंवा साहित्य संमेलनांनी तांणी आपल्यो कविता सादर केल्या. बार्देस कोंकणी अस्मिताय केंद्र, उक्ती मळब आनी कोंकणी लेखक संघाच्यो त्यो कार्यरत वांगडी आसात. साहित्य म्हळ्यार चवर माळ ह्या पुस्तकाचें तांणी योगदान दिलां. त्या ह्या कवी शिक्षकांच्या कवी संमेलनाक तुमकां अध्यक्ष म्हणून हांव येवकार दितां. सुरवेक अनघाबाय, अध्यक्ष म्हणून तुमी येवकार दिया. नमस्कार आणि येवकार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज 5 सप्टेंबर. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हांचो जन्मदीस. आज शिक्षक दीस. आमचो कोंकणी लेखक संघ आज शिक्षक दीस मनयता. कोंकणी लेखक संघान कितलेशेच शिक्षक आसात जे हाडाचे शिक्षक म्हणटात. तांकां सगळ्यांक एक संद दिवची आनी तांच्यांनी कविता म्हणच्यो अशें आमच्या कोंकणी लेखक संघाच्या जाळवणदारांक दिसलें आनी त्या खातीर तांणी तांकां उलो मारलो आनी तांणी तांच्या उल्याक ओ दिलो. ही संद म्हाका दिल्ल्या बद्दल हांव सुफलबाय गायतोंडे हांचे खूब आभारी आसा. तशेंच कोंकणी लेखक संघाचे बाकीचे जाळवणदार गौरीश बाब आनी एन शिवदास हांचे हांव खूब आभारी आसा. तुमकां सगळ्यांक नमस्कार आनी उर्बे भरीत येवकार. तर म्हजी कविता अशी आसा. शिरवणात धरतर जाता पिशी पिशी, शिरवणात धरतर जाता पिशी पिशी, शिरवणात धरतर जाली राणी तिजी आयक काणी. समस्त शिवर जाली ओली ओली, समस्त शिवर जाली ओली ओली, केन्ना कोणें केली धर्तरेक बोली.
केन्ना कोणें केली धर्तरेक बोली. उमळशिकेन मातयेन लाल भिजयली, उमळशिकेन मातयेंत लाल भिजयली. खबर ना कोणाक कोमरी केन्ना किल्लली, खबर ना कोणाक कोमरी केन्ना किल्लली. अजाप मगा पळय जल्मता नवी धर्तरी, अजाप मगा पळय जल्मता नवी धर्तरी. तांबडे गुंज शेकरे दाखयत येता कोंबले, तांबडे गुंज शेकरे दाखयत येता कोंबले. रानावनात गंध सुगंधात कळवळे, रानावनात गंध सुगंधात कळवळे. घोडकांकूय पत्रेंतल्यान फुट्टा पळय दोळे, घोडकांकूय पत्रेंतल्यान फुट्टा पळय दोळे. काजी पोंच्या रोयणीक फुट्टा धवे कळे, काजी पोंच्या रोयणीक फुट्टा धवे कळे. दोंगराच्या पालसणांनी आनी देगणांनी, दोंगराच्या पालसणांनी आनी देगणांनी कोण शिंपता तवशें मळे. दोंगराच्या पालसणांनी आनी देगणांनी कोण शिंपता तवशें मळे. घोसाळी कासाळी पिशी पिसोळी, फुलार फुलार फुलता फुलां हळडुवी, फुलार फुलां फुलता फुलां हळडुवी. वाली अमृतवाली झुडपां पांगरून आसा शाली, वाली अमृतवाली झुडपां पांगरून आसात शाली. कोण करता हें परिवर्तन गोलीत गोली, कोण करता हें परिवर्तन गोलीत गोली. वत पावस केन्ना घसघसो केन्ना वसवसो, वत पावस केन्ना घसघसो केन्ना वसवसो. श्रावणांतली ही खबर मदींच झिरपतात वतांत सुर्या किरणां, मदींच झिरपतात वताची सुर्या किरणां. वत पावस पावस वत खेळ रुप्याचो, वत पावस पावस खेळ रुप्याचो. भुरगीं म्हणटात लग्न माकडाचो, म्हज्या म्हणटात पोरां हो लग्न माकडाचो. शिरवणांत धरतर पिशी पिशी, शिरवणांत धरतर पिशी पिशी. समेस्तांक हाडटा उपाट खुशी खुशी, समेस्तांक हाडटा उपाट खुशी खुशी. धन्यवाद. कवितेचें नांव आसा म्हजो पुर्वज पुर्वपुरीस. आमचे कितलेशेच फाटले पिळग्यो काळखातूच गेल्यो, आमच्यो कितलेशेच फाटले पिळग्यो काळखातूच गेल्यो. रातीची सुरवात कामरून घेयात वगी न्हिदात म्हणून आड्डून सांगपी ते सवणे, रातीची सुरवात कामरून घेयात वगी न्हिदात म्हणून आड्डून सांगपी ते सवणे. मध्यान रात केन्ना जाली ताची गवाय, टक टक आवाज करीत उडत वचपी तो टोको. मध्यान रात केन्ना जाली ताची गवाय, टक टक आवाज करीत उडत वचपी तो टोको. पारतंत्र्य ते स्वातंत्र्य अशे टप्पे भोगीत सुदारणा जायत गेल्लो, गळ्यांतलो ताळो सुटिल्लो. पारतंत्र्य ते स्वातंत्र्य अशे टप्पे भोगीत सुदारणा जायत गेल्लो, गळ्यांतलो ताळो सुटिल्लो. सुरवेक फाटल्यापणां मागीर वांगडचे नवरुपे कोमये वांगडा अचळय उडात. सुरवेक फाटल्यापणां मागीर वांगडचे नवरुपे कोमये वांगडा अचळय उडात. त्या उपरांत त्या गल्ल झाडार बसून दर फातोडेर उठून न चुकता साद घालपी तो कोंबलो. त्या उपरांत त्या गल्ल झाडार बसून दर फातोडेर उठून न चुकता साद घालपी तो कोंबलो. आमच्यो कितलेश्योच फाटल्यो पिळग्यो काळखातूच गेल्यो, आमचे कितलेशेच फाटले पिळग्यो काळखातूच गेल्यो. दर रात उमाशे आदली रात काळखी रात तुडुंब खोल काळखाची. दर रात उमाशे आदली रात काळखी रात तुडुंब खोल काळखाची. पोरा बाळांचे फायचे पोट कशें भरतले हे चिंतेन जमनीक पोट तेकोन न्हिदिल्लो म्हजो पुर्वज पुर्वपुरीस. पोरा बाळांचे फायचे पोट कशें भरतले हे चिंतेन जमनीक पोट तेकोन न्हिदपी म्हजो पुर्वज पुर्वपुरीस. दोन बैलांचे मानेर जू दवरून जमनीचे नशीब चिरीत वचपी तो नांगर गुटो आनी त्या नांगरा गुटयाक मार्ग दाखोवपी म्हजो पुर्वज पुर्वपुरीस. दोन बैलांचे मानेर जू दवरून जमनीचे नशीब चिरीत वचपी तो नांगर गुटो आनी त्या नांगरा गुट्याक मार्ग दाखोवपी म्हजो पुर्वज पुर्वपुरीस. चिरिल्ल्या जमनींतल्यान वयर सरपी ती कणसां कोणा कोणाची मतीन ते भांगर, चिरिल्ल्या जमनींतल्यान वयर सरपी ती कणसां कोणा कोणाची मतीन ते भांगर. हेर जाण म्हणटात म्हणून आपुणूय भांगर म्हणपी म्हजो पुर्वज पुर्वपुरीस. हेर जाण म्हणटात म्हणून आपुणूय भांगर म्हणपी म्हजो पुर्वज पुर्वपुरीस.
दर दिवाळीक त्या कणसांचे त्या भांगराचे केल्ले सुदाम्याचे फोव. दर दिवाळीक त्या कणसांचे त्या भांगराचे केल्ले सुदाम्याचे फोव ते ताळ्या सकयल देवयतना सर्वार्थान सुदामाक चल्लो म्हजो पूर्वज पूर्वपुरीस. ते ताळ्या सकयल देवयतना सर्वार्थान सुदामाक चल्लो म्हजो पूर्वज पूर्वपुरीस. पाड पडू त्या नरकासुराचे. दर वर्सा लासून मारता पूण अंदू वर्सा नवो नरकासूर तयार जाता म्हज्या पूर्वजाचे पूर्वपुरीसाचे गरिबी वरी. पाड पडू त्या नरकासुराचे दर वर्सा लासून मारता पूण अंदू वर्सा नवो नरकासूर तयार जाता म्हज्या पूर्वजाचे पूर्वपुरीसाचे गरिबी वरी. मुखावेली पिळगी मुखारवी मनयतली दिवाळी. मुखावेली पिळगी मुखारवी मनयतली दिवाळी करीत म्हाकाच सुदामा म्हणटली काय म्हाकाच म्हजो पूर्वज पूर्वपुरीस. मुखावेली पिळगी मुखारवी मनयतली दिवाळी करीत म्हाकाच सुदामा म्हणटली काय म्हाकाच म्हजो पूर्वज पूर्वपुरीस म्हजो पूर्वज. म्हज्या कवितेचें नांव जावन आसा म्हाका म्हजेंच घर जाय. म्हाका एक अशें म्हजेंच घर जाय. म्हाका एक अशें म्हजेंच घर जाय. हांवेंच साकारिल्लें हांवेंच बांदिल्लें म्हजेच कल्पनेंतलें. हांवेंच साकारिल्लें हांवेंच बांदिल्लें म्हजेच कल्पनेंतलें. कश्टांची खडी चिरे जिद्दीचें सिमेंट आनी कश्टांची खडी चिरे जिद्दीचें सिमेंट आनी त्यागाच्या उदकान म्हाका एक अशें घर बांदूंक जाय. म्हाका एक अशें घर बांदूंक जाय. विश्वासाच्या साऱ्यान नात्यांची पोसवण म्हाकाच करूंक जाय. विश्वासाच्या साऱ्यान नात्यांची पोसवण म्हाकाच करूंक जाय. उतरां साखरीन चराचराक येवकार दिवंक जाय. दारा मुखार नितळ निवळ मनाचें प्रांगण जाय. दारा मुखार नितळ निवळ मनाचें प्रांगण जाय. प्रांगणांत आत्मविश्वासाची तुळस लावंक जाय. प्रांगणांत आत्मविश्वासाची तुळस लावंक जाय. हयकारी विचारांच्या 5व्या झाडांनी समृद्धताय हाडूंक जाय. चोंयवटांनी उमेदी वारें घरांत खेळूंक जाय. चोंयवटांनी उमेदी वारें घरांत खेळूंक जाय. जिणी जैताच्या अक्षतांनी आरत सजोवंक जाय. जिणी जैताच्या अक्षतांनी आरत सजोवंक जाय. श्रद्धेचें तेल घालून प्रयत्नाची वात देवा मुखार लावंक जाय. श्रद्धेचें तेल घालून प्रयत्नाची वात देवा मुखार लावंक जाय. सत्कर्माचीच फुलां म्हज्या देवपुजेक जाय. सत्कर्माचीच फुलां म्हज्या देवपुजेक जाय. घराक म्हज्या शांती सुख समृद्धीचें वरदान मेळूंक जाय. घराक म्हज्या शांती सुख समृद्धीचें वरदान मेळूंक जाय. म्हाका एक अशें म्हजेंच घर जाय. म्हाका एक अशें म्हजेंच घर जाय. फकत म्हजेंच घर जाय. ज्या कवितेचें नांव जावन आसा श्रावण पावस. मळब भरले कुपांनी पावस पडलो घोग्यांनी. मळब भरले कुपांनी पावस पडलो घोग्यांनी. आंगण म्हजे भरले पळय तांबड्या लाल उदकांनी. आई आई योगे भायर कागदा व्हडी करया आमी. आई आई योगे भायर कागदा व्हडी करया आमी. व्हडे वलयत बेबो हुबलो शेतांनी भाटांनी. व्हडे वलयत बेबो हुबलो शेतांनी भाटांनी. अळम्या सत्री फुलोवन कोंगो धांवलो उदका खळयांनी. अळम्या सत्री फुलोवन कोंगो धांवलो उदका खळयांनी. निळे निळे पाखार दोळे मोर नाचता रानांनी. निळे निळे पाखार दोळे मोर नाचता रानांनी. जायो जुयो परमळायत चाफो हासलो पानांनी. जायो जुयो परमळायत चाफो हासलो पानांनी. श्रावणाच्या सरींनी मन भिजले गंधांनी. श्रावणाच्या सरींनी मन भिजले गंधांनी. मळब भरले कुपांनी पावस पडलो घोग्यांनी. मळब भरले कुपांनी पावस पडलो घोग्यांनी.
म्हज्या कवितेचें नांव आसा सदाकालची साथ. मळबांतली नक्षत्रां कोणाच्यानय तोडूंक जायनात. मळबांतली नक्षत्रां कोणाच्यानय तोडूंक जायनात. आश्वासनां दिवन फटीची दोन मनां जोडूंक जायनात. तूं म्हाका जाय, हांवूय तुका जाय. तूं म्हाका जाय, हांवूय तुका जाय. बेठीच कोणाय वांगडा तुळा मोगाची करूंक जायना. बेठीच कोणाय वांगडा तुळा मोगाची करूंक जायना. दोन मनां जुळप ही सृश्टीचीच किमया. दोन मनां जुळप ही सृश्टीचीच किमया. सौंदर्याची छाप मनार कायमची उरना. सौंदर्याची छाप मनार कायमची उरना. दिवप घेवप कांय ना, आस कसलीच उरूंक ना. दिवप घेवप कांय ना, आस कसलीच उरूंक ना. जुवानपण सोंपलें जरी एकमेका बगर सूख ना. जुवानपण सोंपलें जरी एकमेका बगर सूख ना. हीच ती किमया, हीच ती किमया रचणाऱ्याची माया. हीच ती किमया रचणाऱ्याची माया. सदाकाल उरची साथ जोवर चढना मरण साया. सदाकाल उरची साथ जोवर चढना मरण साया. म्हजे कवितेचें नांव आसा जिणे सावळी. भावनेच्या कुपेची रेखीवसाण मांडना लेखणे धार ओतली. भावनेच्या कुपेची रेखीवसाण मांडना लेखणेक धार ओतली. शाईच्या साच्याची टवटवसाण टिकयतना मनाक दिताय रोयली. मनाक दिताय रोयली. भौसाच्या विश्वासाच्यो पाकळ्यो फुलयतना तुऱ्यांतली उतरां हुस्पिली. तुऱ्यांतली उतरां हुस्पिली. नया दर्याची उदकां सळसळायतना नया दर्याची उदकां सळसळायतना खुपांनी वीज लकलकायली. खुपांनी वीज लकलकायली. कुणग्यांनी पावसांत शिवरतना कुणग्यांनी पावसांत शिवरतना धर्तरेक मायेक वेंगायली. दर एका खिणान खीण मनशाक सांबाळटना तांकां हांवें दिली जिणे सावळी. तांकां हांवें दिली जिणे सावळी. खोशयेचो परतून खिणान खीण वाडटना खोशयेचो परतून खिणान खीण वाडटना सदांच मागली सगल्यां खातीर जिणे सावळी. सगल्यां खातीर जिणे सावळी. तोंडावेले हावभाव ओठांनी दाखोवप म्हणल्यार पावट. तोंडावेले हावभाव ओठांनी दाखोवप म्हणल्यार पावट. आनी करून ओठांक घट्ट चिड्डावप म्हणल्यार स्मूच. आनी करून ओठांक घट्ट चिड्डावप म्हणल्यार स्मूच. केन्ना सेल्फी घेतना चिकट्टा चिकांक चीक. केन्ना सेल्फी घेतना चिकट्टा चिकांक चीक. वायड एंगल घेतलो जाल्यार वापरात तुमची सेल्फी स्टीक. स्मूच पावट करीत प्रत्येक फावट 9 रसांचो गळटा ज्यूस. मदींच कोण तरी म्हणटा चल एक कुल्फी खावया. यादीच्या शेल्फांत नवी याद दवरया. आतां गरज आसा खऱ्या सेल्फीची. हर एकल्यान दर दिसा घेवपाची. कोणाक हांसून पावट केलें, कोणाक दुखोवन आवट केलें हें दर एकल्यान तपासपाची. सेल्फी स्वताच्या विचारांची. सेल्फी स्वताच्या आचारांची. सेल्फी स्वताच्या तत्वांची. सेल्फी स्वताच्या सत्वांची. चलात आपल्या अंतर्मनाची एक सेल्फी घेवया. चलात आपल्या अंतर्मनाची एक सेल्फी घेवया. यादीच्या शेल्फांत नवी याद दवरया. यादीच्या शेल्फांत नवी याद दवरया. देव बरें करूं. कवितेचें नांव आसा आयचो तरणाटो. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. स्वतंत्र असो विचार करूंक तो लागला. स्वतंत्र असो विचार करूंक तो लागला. फुडाराच्या सपनाची गणितां. फुडाराच्या सपनाची गणितां तो आयजूच सोडोवपाक लागला. आयचो तरणाटो
म्हळ्यार सळसळटें रगत. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. तो कसलीच आव्हानां स्विकारपाक भियेना. तो कसलीच आव्हानां स्विकारपाक भियेना. तो जीव मुठीत घेवनय जियेना. तो जीव मुठीत घेवनय जियेना. नव्या दिसाक नव्या तांकीनच तो फुडें करता. नव्या दिसाक नव्या तांकीनच तो फुडें करता. आपल्या अस्तित्वाची ताका जाण आसा. आपल्या अस्तित्वाची ताका जाण आसा. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. तो स्वैर आसा. तो स्वैर आसा. तो बिंदास आसा. ताका मार्गदर्शनाची गरज ना. तो स्वैर आसा. ताका मार्गदर्शनाची गरज ना. आपले आपुणच तो नव्यो वाटो सोदता. आपल्या आपुणच तो नव्यो वाटो सोदता. नव्या वाटेतूय नवेपण सोदता. नव्या वाटेतूय तो नवेपण सोदता. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. आयचो तरणाटो खूपच भाग्यवान. आयचो तरणाटो खूपच भाग्यवान. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणटात तशें आख्खें जग ताच्या हातांत आयलां. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणटात तशें आख्खें जग ताच्या हातांत आयलां. तो आयच्याच दिसाची सपनां रंगयता. तो आयच्याच दिसाची सपनां रंगयता. आयचो तरणाटो खूपच भाग्यवान. आनी आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. आयचो तरणाटो रंग रंगियाळो. आयचो तरणाटो रंग रंगियाळो. नवे नवे आपणावपाक ताका आवडटा. नवे नवे आपणावपाक ताका आवडटा. नवे नवे गजालीत तो मोगांत पडटा. नव्या नव्या गजालीत तो मोगांत पडटा. तो स्वताचोच सांगाती. आयचो तरणाटो तो स्वताचोच सांगाती आनी स्वताचोच मार्गदर्शक. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. आयचो तरणाटो म्हळ्यार सळसळटें रगत. कवितेचे नाव म्हज्या शिक्षकांक. तूच मूर्त तूच स्फूर्त, तूच प्रेरणा तूच करुणा. तूच मूर्त तूच स्फूर्त, तूच प्रेरणा तूच करुणा. तूच हात तूच साथ, तूच भाणार तूच आधार. तूच हात तूच साथ, तूच भाणार तूच आधार. तूच सुख करतो तूच दुःख हरतो, तूच महामेरू तूच कल्पतरू. तूच सुख करतो तूच दुःख हरतो, तूच महामेरू तूच कल्पतरू. तूच साक्षात्कार तूच चमत्कार, तूच साक्षात्कार तूच चमत्कार. तुझेच म्हजेर उपकार, तुझेच म्हजेर उपकार. तुका त्रिवार नमस्कार, तुका त्रिवार. त्या कवितेचे नाव आसा दर्याची भुरगीं. आजुनूय रावतात आमी दर्या भोंवतणी घरां बांदून. आजुनूय रावतात आमी दर्या भोंवतणी घरां बांदून. दर्या बदलना बदलना दर्या गाज. दर्या बदलना बदलना दर्या गाज. बदलना मळब निळाय, बदलना मळब निळाय. आमी ओग्गी थंड रावन पळयतात. आमी ओग्गी थंड रावन पळयतात. धव्या फुल्ल रेवेच्या ल्हान ल्हान घरांची 7 मजली नखेत्रां जातना. आमी ओग्गी थंड रावन पळयतात. धव्या फुल्ल रेवेच्या ल्हान ल्हान घरांची 7 मजली नखेत्रां जातना. पळयतात बांदावेल्या शेतां पोरसात नेपाली कश्मीरी वाकड्या तिकड्या मांडांनी खुळखुळ खेळणी विकतना. पळयतात बांदावेल्या शेतां पोरसात नेपाली कश्मीरी वाकड्या तिकड्या मांडांनी खुळखुळ खेळणी विकतना. काळजार वजें घेवन पळयतात. काळजार वजें घेवन पळयतात. ल्हारार स्वार जावन पोट सोदीत भोंवपी तरणाटे. ल्हारार स्वार जावन पोट सोदीत भोंवपी तरणाटे. दर्या सोडून कोणालो तरी हात धरून परंतरा पळून वतना. दर्या सोडून कोणालो तरी हात धरून परंतरा पळून वतना. आनी मख्ख मोने जावन पळयतात. आनी मख्ख मोने जावन पळयतात तांकांय जे काळजात दर्याची भरती घेवन वाळवंटांत रुजतात. देव म्हज्या कवितेचें नांव आसा ती जीण जगतना. कितलीं वर्सांच जालीं, कितलीं वर्सांच जालीं ती मुळां निवळ करून. कितलीं वर्सांच जालीं ती मुळां निवळ करून सगळ्याक फाकारून ताटपणान उबी आसा. ती मुळां निवळ करून सगळ्याक फाकारून
ताटपणान उबी आसा तिणें सगळें पळयलां. तिणें सगळें पळयलां, आयकलांय आसूं येता. तिणें सगळें पळयलां, आयकलांय आसूं येता, पूण ती कशीच भागवली ना. पूण ती कशीच भागवली ना, कोणाक भियेली ना. कोणाक भियेली ना. नाती जुळटना उमेदीचे खीण पळोवन, नाती जुळटना उमेदीचे खीण पळोवन ती पालेल्याय आसतली. ती पालेल्याय आसतली. नाती तुट्टना ती कांय खीण गरबगळीत जावन, नाती तुट्टना ती कांय खीण गरबगळीत जावन झडल्याय आसतली. तिच्या भोंवतणी आंगा खांद्यार माणकुली खेळ्ळ्यात. तिच्या भोंवतणी आंगा खांद्यार माणकुली खेळ्ळ्यात. तेन्ना ती उमेदीन भल्ल्याय आसतली. ती सगळेच जाणां आसूंक जाय. कितें खरें कितें फट, कारण ठामपणान एकाच जाग्यार रावन पुराय अणभव घेवपी ती एकटीच. आजून लेगीत ती एकटीच. पळयत आसा फुडारतांचो ताठर वृत्ती. देव बरें करूं. तुमकां सगळ्यांक नमस्कार आणि उर्बे भरीत येवकार. शिवदास बाबान आपले कवितेन श्रावण म्हयन्यांतल्या धर्तरेंतल्या बदलांचेर बारकायेन अभ्यास करून कवितेंतलें दृश्य पितारलां. भुरगेपणान आमी वत येता, पावस येता, माकडाचें लग्न जाता अशें म्हणटालीं, ती म्हाका याद जाली. शिवदास बाब देव बरें करूं. अशें म्हणटात, लग्नाच्यो गाठी खंय स्वर्गांत बांदिल्ल्यो असतात. दोन मनां जी जुळिल्लीं असतात तांकां कोण कुशीक काडूंक शकना मरणा शिवाय. सुंदर निवळ अशे मोगाचे विचार बाय तेजश्रीन आपल्या कवितेंतल्यान उक्तायल्यात. बाय तेजश्री देव बरें करूं. दर्या हें सैमाचें अप्रूप देणें. ताचेर पोट चलोवपी खूब असतात. पोटा खातीर गोंया भायले लोक हांगा येतात आनी हांगाच्याय लोक भायर वतात. बाय राजश्रीन आपले कवितेन हे विचार बरे तरेन मांडल्यात. देव बरें करूं राजश्रीबाई. अन्न, वस्त्र आनी घर ह्यो मनशाच्यो 3 मूलभूत गरजो. पूण तातूंत आतां मोबायलाची भर पडल्या. तातल्या तातूंत सेल्फीची यमकाची उतरां बाब प्रसन्न पागीन सुंदर रितीन स्पश्ट केल्यान. देव बरें करूं बाब प्रसन्न. बाय वैष्णवी रायकारान रुपकात्मक रितीन एके बायले मनशेची जीण रंगयल्या. करुण रसान चिपचिपिल्ली भिजिल्ली ही कविता. बाय वैष्णवी देव बरें करूं. आमचे पुर्वज कशे आशिल्ले, पारतंत्र्यांतल्यान स्वातंत्र्य कशें मेळ्ळें आनी तांकां त्रास कशे काडचे पडले हें प्रकाश बाबान आपल्या सुंदर सोबीत अशा भाशा शैलीन वर्णन केलां. प्रकाश बाब देव खूब बरें करूं. सुशिलाबाईचे कवितेन कवयित्रीचो आत्मविश्वास पळोवपाक मेळटा. जिद्द, चिकाटी आनी कश्ट हे पणाक लायल्यार घर पासून बांदूं येता आनी कवयित्रीक तिच्या त्रासांनीच बांदिल्लें घर जाय अशें दिसून येता. देव बरें करूं बाय सुशिला. आयचो तरणाटो जाणकार आसता. ताका नवे नवे सोद घेवचे दिसतात. तो कसलीय जबाबदारी आपल्या भुजार पेलता आनी हें बाब प्रसाद पागीन कणखर आवाजान कथन केलां. देव बरें करूं बाब प्रसाद. आपल्या KG ते PG मेरेन आशिल्ल्या दर एका शिकोवप्या विशीं कवी बाब हरीश उपाट मोग परगटायता. यमकात्मक रुपान कवितेची उतरां बेस बरी चित्रायल्यान. असोच मोग भुरग्यांचो गुरूंचेर आसचो. देव बरें करूं बाब हरीश. विजया शेर्डेकरांची भावनात्मक कविता. जिणेची सावळी सगळ्यांक मेळची हो हावेस कवयित्रीन कवितेन परगटायला. मदत करपाची आंतरीक तळमळूय हांगा उफेता. देव बरें करूं बाय विजया.
श्रावण सरींनी धर्तरेर कसली कसली मौज पळोवंक मेळटा, भुरगीं बाळां कशी खोशी असतात हें बाय अकल्पितान आपल्या सुरेल आवाजान गायन करून सांगलां. देव बरें करूं बाय अकल्पिता. गुरू हे कवितेन गुरू म्हणजे विशाल, श्रेष्ठ, सोशीक, निर्मळ आणि पावन कसो हें सांगपाची मोख आसा. देव बरें करूं. तुमकां सगल्यांक शिक्षक दिनाची परबीं. खूप सुंदर. अनगाबाई, तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं. सुंदर अशा उतरांनी तुम्ही आयच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद रंगयलें आणि कांय मोजक्या उतरांनी शिक्षक साहित्यिकांक तुम्ही मानाची स्फूर्त दिली. तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं. आतां सरते शेवटी म्हजी एक कविता तुमचे मुखार सादर करता. ते उपरांत कोंकणी लेखक संघाच्यो सचिवा सुफला गायतोंडे तुमचे सगळ्यांचे मना काळजांतल्यान आभार मानतले. म्हजी एक कविता सरते शेवटी तुमचे मुखार सादर करता. कवितेचें नांव आसा लोकशाहीची व्याख्या. मास्तरान शाळेत नागरीक शास्त्र शिकयतना हुकुमशाहीन शिकयली व्याख्या लोकशाहीची. मास्तरान शाळेत नागरीक शास्त्र शिकयतना हुकुमशाहीन शिकयली व्याख्या लोकशाहीची. लोकांनी लोकां खातीर लोकांनी चलयल्लें राज्य म्हणल्यार लोकशाय हें घटनेक बरयल्लें, पुस्तकाक छापिल्लें आनी तोंड पाठ करून हांवें फुडारा खातीर दवरलें. आयज लोकशाहीची हुकुमशाय सोंसतना याद जाता भुरगेपणाचो तोच मास्तर. आयज लोकशाहीची हुकुमशाय सोंसतना याद जाता भुरगेपणाचो तोच मास्तर. बडे फाटली योजना घेवन खुटल्यान खुटलयल्ली धोरणां घेवन आनी जांगडार किणयल्ली कारणां घेवन दीसभर वणवो रावन शिकले आमी नागरिकत्वाच्या कर्तव्याचे धडे. ध्वजाचो सन्मान, राष्ट्रगीताचो सन्मान, धोपरां सोलीत घटनेच्या कलमाचे पाडे. तंबाखू तोंडात कोंबीत वण्टी रंगयत शिकले आमी भारत माझा देश आहे. नाकातले केंस उपटयत काळ्या धव्याक तेळत म्हणलें सारे भारतीय माझे बांधव आहेत. ताल्ल खांद बडकयन नवे ताल्ल खांद बडकयन मेजार दवरली सदांच बडी आनी सांगाता गजऱ्याची घडी. दाखोवपाक माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि सकाळचो तोच गजरो रातभर हुंगत इंग्लिश वेशेच्या खुटाळेचेर पुरुषार्थ टांगयत स्वाभिमानी आणि अभिमानाची व्याख्या सांगपी तोच मास्तर बसला नागरिक शास्त्राच्या त्याच पुस्तकाचेर सांगू लोकशाहीची व्याख्या. नमस्कार. आज 5 सप्टेंबर म्हळ्यारच सगळ्या शिक्षकाचो दीस. आज शिक्षकय उमेदीन असतात आणि विद्यार्थी उमेदीन असतात. म्हाका म्हज्या भुरगेपणांतली याद जाता. हांव एसएससीक आसतना आमी सगळ्यो टिचरी जाताली आनी सकयल्ले एकटेक आमी शिकयताली. मज्जा येताली. खूब बरें दिसतालें. तशें आजूय म्हाका उमेद जाता कारण कोंकणी लेखक संघान आज सगळ्या शिक्षकांक सलाम दिला. कारण शिक्षक हे एक ज्ञानी मनीस. तांकां ज्ञान आसा तें कोणाक ना. तातूंत लेखक आनी शिक्षक एक आसप हाका खूब म्हत्व आसा आनी तेच आमकां आमची सुदारणा करूंक शकतात. आमची भुरगे आज बऱ्याक कित्याक पावतात? फक्त आवय बापायचो मोग आनी भाशणां आयकून न्हय तर टिचरी तांकां ज्ञान दितात आनी आज आमची भुरग्यां वयर सरतात. इतली टिचरी सारकी दुसरी व्यक्ती ज्ञान दिवपी आसत अशें म्हाका तरी दिसना. तेन्ना हांव कोंकणी लेखक संघान आज तुमी सगळ्यांनी घडोवन हाडिल्लें कविता संमेलन खूब रंगलें. मजा आयली. बरें दिसलें. त्या खातीर तुमचे हांव सगळ्याचे उपकारी आसाच. आज कविता संमेलनाचें अध्यक्षपद
सांबाळ्ळें ते बाय अनगा कामत हाणें. अनगा कामतीक सांगल्या बरोबर ताणें म्हाका म्हज्या उल्याक वो दिलो आनी आमकां कोंकणी लेखक संघाक उपकारांत दवरली. अनगा बाय, तुमकां चडांत चड देव बरें करूं. त्या भायर आमचो अध्यक्ष एन शिवदास, तिजोरेर आमचो गौरीश वेर्णेकार तुमचे उपकारी आसतले आनी कायम वांगडी तुमी सगळे आमकां सगळी आदार दितात, मोग दितात, माया दितात, म्हणूनच आज आमी असल्यो ह्यो कार्यावळी घडोवन हाडटात. तुमकां कवी संमेलन तुमी उमेदीन केलें त्या खातीर तुमकां सगळ्यांक देव बरें करूं.